आहेत का यांच्यावर याची आम्ही माहिती घेत आहोत। सातारा शहराची तहान भागवणाऱ्या कास तलाव हा पूर्ण क्षमतेने भरलाय। सांडव्यातून आता पाणी वाहत आहे। सलग सुट्टी असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात पर्यटक कास पठारावर पर्यटनासाठी दाखल झालेत। कधी ऊन तर कधी पाऊस तर मध्येच धुकं असं या ठिकाणचं सध्याचं दृश्य पाहिल्यानंतर पर्यटकांना या ठिकाणी स्वर्ग पाहिल्याचा अनुभव येत असल्याची प्रतिक्रिया पर्यटकांनी बोलून दाखवली आहे। सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं मुसळधार पाऊस पडत आहे। या कारणाने यातील जे पर्यटन आहे मोठ्या प्रमाणात बहरलेलं पाहायला मिळत आहे। आपण सध्या आहोत कास या ठिकाणी, जे सातारा शहराची जलवाहिनी मानली जाते। या ठिकाणी भोशी डॅम फील असा एक तयार केलेला आहे निसर्ग, आणि या पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटक आले आहेत। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल नक्की कसं वाटतं तुम्हाला या ठिकाणी? रम्य तो सातारा, रम्य तो कास पठारचा धरण। इथे आम्ही सकाळी 9 पासून इथेच आहे। आम्हाला काय घरी जाऊच वाटेना झाले। आम्ही वर जातोय खाली वर जातोय खाली येतोय, म्हणजे चहा नाश्त्यापासून ते आम्ही सगळं इथंच करणार आज। आणि रात्री जवळजवळ आम्ही 9 पर्यंत आम्ही इथंच आहे। स्टे वगैरे नाही, पण आम्ही 9 पर्यंतच आहे। या ठिकाणी पाऊस पण आहे मोठ्या प्रमाणात, धुकं पण आहे, कसं वाटतंय? सकाळपासून आम्ही उन्हाळा, हिवाळा, पावसाळा सर्व ऋतू इथंच अनुभवलेत। सकाळपासून आम्ही इथंच आहे। एक नंबर वातावरण आहे, आणि इथून आता घरी जायची इच्छा होत। मला तर खूप बरं वाटलं, कारण कास हा पहिल्यापेक्षा आता सुंदर वाटतोय। त्यात हे डॅम बांधल्यामुळे तर अजून मस्त वाटते। कॅमेरामॅन मंगेश कुमारसह प्रकाश शिंदे, जय महाराष्ट्र, सातारा। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। नमस्कार।